हाय फ्रेंड्स, प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट 8 मिनिटांमध्ये आपण 8 मार्क्सची तयारी याच्यामधून करून घेणार आहोत. बोर्ड एक्झाम जवळ आलेले आहेत, तर याच्यामध्ये शॉर्टमध्ये आपण व्हिडिओज लेक्चरमधून 5 मिनिटं ते 8 मिनिटाच्या लेक्चर्समध्ये आपण महत्त्वाचे पार्ट्स आणि मार्किंग स्कोअर करणारे पार्ट्स आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. मी आहे प्रोफेसर सोमनाथ गलांडे, S&G प्रो अकॅडमी डायरेक्टर. तर आपण पाहणार आहोत प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत व्हॉट इज प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. Management principles are the statements of fundamental truth based on logic which provides guidelines for the managerial decision making and actions. म्हणजे काय, तर मॅनेजरियल डिसिजन मेकिंग आणि ॲक्शन्स जे आहेत त्याला प्रोव्हाइड करण्यासाठी फंडामेंटल गाईडलाईन्स आणि जे ट्रूथ बेस्ड आहेत हे एक लॉजिक बेस्ड डिपेंडंट आहेत. हे प्रिन्सिपल्सची माहिती आपण पाहणार आहोत. जाऊयात पुढे. फीचर्स ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आर युनिव्हर्सल. प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट जे आहेत ते युनिव्हर्सली ॲप्लिकेबल केलेले आहेत, कारण याच्यामध्ये काहीतरी ट्रूथ आणि फंडामेंटल लॉजिक आहेत, त्यामुळे सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलेले आहेत. सेकंड फीचर आहे प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट्स आर फ्लेक्झिबल. ते आपण ज्या फर्ममध्ये यूज करणार आहोत त्या फर्मप्रमाणे आपण ते प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंटला चेंज करू शकतो. प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट हॅव कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप, म्हणजे आपण त्याला इफेक्टिव्हली यूज केलं. प्रत्येक प्रिन्सिपल जर आपण सक्सेसिव्हली आपण ॲडॉप्ट केलं तर त्याचा रिझल्ट आपल्याला मिळणार आहे, म्हणून याला म्हणतो कॉज अँड इफेक्ट. जसं की तुमचा पाय दगडाला लागला, हे एक कारण झालं, त्याच्यातून रक्त आलं, हे त्याचा इफेक्ट झाला. पुढे प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट एम्स ॲट इन्फ्लुएन्सिंग ह्युमन बिहेवियर. प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंटचं जे मेन टार्गेट आहे ह्युमन बिहेवियरला चेंज करण्यासाठी त्याचा पार्ट येत असतो. प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट्स आर ऑफ इक्वल इम्पॉर्टन्स. असं कधीच समजायचं नाही की हे प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट जो आहे हे महत्त्वाचं आहे आणि ते महत्त्वाचं नाही. सर्वच प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट इक्वल इम्पॉर्टन्स आहेत. पुढचा पॉईंट आहे प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट, जो मॅक्झिमम पार्ट आपल्याला विचारला जातो. प्रत्येक एक्झामला आपल्याला विचारला जाणारा पार्ट आहे प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. हेनरी फ्योलचे प्रिन्सिपल्स आहेत दादूश्री सी उस्को. हे आपण त्याला शॉर्ट टर्म यूज करणार आहोत. तर याच्यामध्ये दादूश्री सी उस्कोचं पूर्ण पार्ट पाहणार आहोत. D फॉर डिव्हिजन ऑफ वर्क, A फॉर अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी, D फॉर डिसिप्लिन, U फॉर युनिटी ऑफ कमांड, S फॉर स्केलार चेन, R फॉर रिम्युनरेशन, I फॉर इनिशिएटिव्ह. पुढचं C उसको, S फॉर सबऑर्डिनेशन ऑफ इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट टू ऑर्गनायझेशनल इंटरेस्ट, E फॉर इक्विटी, E फॉर इस्पिरिट, D स्कॉर्प, युनिटी ऑफ डायरेक्शन, स्टेबिलिटी ऑफ टेन्युअर, सेंट्रलायझेशन ऑफ ऑर्डर. आणि एवढे पार्ट पाहिल्यानंतर प्रत्येक पार्ट आपण एक एक करून पाहणार आहोत. डिव्हिजन ऑफ लेबर. मित्रांनो, ज्या पार्टला आपण अंडरलाईन केलेला आहे हा पार्ट आपल्या बोर्ड एक्झामच्या क्वेश्चनचं आन्सर देत असताना कंपल्सरीमध्ये आला पाहिजे, आणि आपण पण याच पद्धतीने अंडरलाईन, महत्त्वाच्या पार्टला अंडरलाईन करून आपण एक्झाममध्ये द्यायचं आहे. सगळ्यात पहिलं जे पाहिलं होतं प्रिन्सिपल डिव्हिजन ऑफ वर्क, म्हणजे प्रिन्सिपल ऑफ डिव्हिजन ऑफ वर्क, त्यालाच आपण डिव्हिजन ऑफ लेबर म्हणू शकतो. हेनरी फ्योल हॅज स्ट्रेसेस्ड ऑन द स्पेशलायझेशन ऑफ जॉब्स. त्याने जे स्ट्रेस केलेला आहे तो पार्ट स्पेशलायझेशन ऑफ जॉबवर. ही रिकमेंडेड दॅट वर्क ऑफ ऑल काइंड मस्ट बी डिवायडेड अँड सब डिवायडेड. जे वर्क आहे प्रत्येक काइंडचं हे डिवाइड आणि सब डिवाइड केलं पाहिजे. अँड अलॉटेड टू व्हेरियस पर्सन्स अकॉर्डिंग टू देअर एक्सपिरियन्स इन अ पर्टिक्युलर एरिया. पर्टिक्युलर एरियामध्ये ज्या व्यक्तींना चांगल्या प्रकारचं स्पेशलायझेशन आहे त्या स्पेशलायझेशननुसार तुम्ही त्यांना वर्क अलॉट करा. पुढचं फीचर म्हणजे पुढचं प्रिन्सिपल आहे आपलं सेकंड प्रिन्सिपल अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. पहा, अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी हे कम टुगेदर, म्हणजे एकत्रच येणार. आपण अथॉरिटी दिली आणि रिस्पॉन्सिबिलिटी दिली नाही हे असं कधीच होणार नाही. अथॉरिटी म्हणजे काय, अधिकार दिले, आणि रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे त्याला जबाबदारी दिलेली आहे. अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी आर को एक्झिस्टन्स. अथॉरिटी रिफर्स टू द राईट ऑफ सुपिरियर्स to get exactness from their subordinates, whereas responsibility means obligation. Obligation म्हणजे जबाबदारी. Obligation for the performance of job assigned. जॉब असाइन, आपल्याला ते जॉब एखाद्या व्यक्तीला दिलं, सुपिरियरला दिला, तर त्याच्या जॉबसाठी जे काही डिसिशन्स घ्यावे लागतील हे अथॉरिटी त्याच्याकडे आहे. परंतु जर पर्टिक्युलर स्पेसिफिक टाइममध्ये त्याने ते वर्क कंप्लीट केलं नाही तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी, त्याचा लॉस जो सफर असेल तो त्याच्याकडे ट्रान्सफर करणे. पुढचं जे आहे युनिटी ऑफ कमांड. कमांड म्हणजे आपण जे काय आदेश सोडतो याची युनिटी असली पाहिजे. इट प्रोव्हाइड्स द एंटरप्राइज अ डिसिप्लिन, स्टेबल अँड ऑर्डरली एक्झिस्टन्स.
हे काय सपोर्ट करतं आपल्या ऑर्गनायझेशनला? एंटरप्राइज, इट प्रोव्हाइड्स द एंटरप्राइज अ डिसिप्लिन, स्टेबल अँड ऑर्डरली एक्झिस्टन्स. इट क्रिएट्स हार्मोनाइज रिलेशनशिप बिटवीन सुपिरियर्स अँड सबऑर्डिनेट्स. म्हणजे एक चांगल्या प्रकारचं रिलेशन तयार करण्यासाठी आपल्याला हे प्रिन्सिपल मदत करत असतं. पुढचं प्रिन्सिपल आहे युनिटी ऑफ डायरेक्शन. जे डायरेक्शन द्यायचे आपल्याला, ह्या ग्रुपला जे डायरेक्शन द्यायचे, ह्या डायरेक्शनमध्ये आपल्याकडे युनिटी असणं गरजेचं आहे. अकॉर्डिंग टू दिस प्रिन्सिपल्स, एफर्ट्स ऑफ ऑल द मेंबर्स ऑफ ऑर्गनायझेशन शुड बी डायरेक्टेड टुवर्ड्स कॉमन गोल. जे एफर्ट्स आहेत हे पर्सनल गोलकडे नाही पाहिजे की मला माझी सॅलरी मिळाली बस झालं. हे आपलं टार्गेट जे आहे, ऑर्गनायझेशनचं प्रॉफिट किती झाला पाहिजे, सेल कुठपर्यंत वाढला पाहिजे, परचेसेस काय असले पाहिजे, आपलं कस्टमर सॅटिस्फॅक्शन किती, हे जे काही ऑर्गनायझेशनचे गोल आहेत हे कंप्लीट करण्यासाठी प्रत्येकाने झटलं पाहिजे. हे एक डायरेक्शन दिलं पाहिजे, ते ऑर्गनायझेशनला गोलचं डायरेक्शन असलं पाहिजे. फेऑल ॲडव्होकेट्स वन हेड वन प्लॅन. फेऑलनी काय ॲडव्होकेट केलं तर सगळ्यात मेन वन हेड वन प्लॅन, विच मीन्स दॅट देअर शुड बी वन प्लॅन फॉर ग्रुप ऑफ ॲक्टिव्हिटीज. एक प्लॅन असला पाहिजे सर्व ग्रुप ऑफ ॲक्टिव्हिटीजसाठी. ॲक्टिव्हिटीज हॅव्हिंग सिमिलर ऑब्जेक्टिव्ह. पुढचा पॉईंट आहे प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आहे इक्विटी. इक्विटी, इट इम्प्लाइज दॅट मॅनेजर शुड बी फेअर अँड इम्पार्शियल. मॅनेजर जो आहे हा फेअर असला पाहिजे आणि इम्पार्शियल असला, म्हणजे पार्शियालिटी कधीच केली नाही पाहिजे, भेदभाव कधीच केला नाही पाहिजे. व्हाईल डीलिंग विथ सबऑर्डिनेट्स दे शुड गिव्ह सिमिलर ट्रीटमेंट टू पीपल्स ऑफ सिमिलर पोझिशन. जी सिमिलर पोझिशनचे पीपल्स आहेत त्यांना सिमिलर ट्रीटमेंट दिली पाहिजे. ॲज लाईक त्यांच्याकडं अथॉरिटी रिस्पॉन्सिबिलिटी सिमिलर डिस्ट्रीब्यूट झाली पाहिजे. रिम्युनरेशन सेम लेवलनी मिळालं पाहिजे. एकाला हाय मिळतं, एकाला लो मिळत असेल तर हे सिमिलॅरिटीचे किंवा इक्विटीचं प्रिन्सिपल नाहीये. इक्विटी इज इसेन्शियल टू क्रिएट अँड मेंटेन coordinal relation between the managers and subordinates. इक्विटी प्रिन्सिपल कॉर्डिनल मॅनेजमेंट म्हणजे कोऑर्डिनेशन, सहकार्याची भावना त्याच्यातून तयार करण्यासाठी महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे. पुढचं प्रिन्सिपल आहे ऑर्डर. दिस प्रिन्सिपल इज कन्सर्न विथ प्रॉपर अँड सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ थिंग्स. ऑर्डर मीन्स प्रॉपर अँड सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ थिंग्स, राईट थिंग्स ऑन राईट प्लेस, याला आपण म्हणू शकतो, अँड प्लेसमेंट ऑफ पीपल. नेक्स्ट पॉइंट आहे आपला डिसिप्लिन. पहा, फ्रेंड सर्कल जरी असताल, तुम्ही लहानपणाचे मित्र असताल आणि ऑर्गनायझेशनमध्ये जर जॉबला गेला तर तुम्हाला तिथं डिसिप्लिनच फॉलो करावे लागतील. तुम्ही त्यांना सर किंवा मॅडम हे रिस्पेक्टफुली तुम्हाला टॉक करावं लागेल. एक प्रोसेस असते ती फॉलो करावी लागेल. तिथं तुमचे बालपणाचे नावं चालणार नाहीत. अकॉर्डिंग टू फेऑल, डिसिप्लिन मीन्स सिन्सिअरिटी, obedience, respect of authority and observance of rules and regulations of the enterprise. These principles applies that subordinates should respect their superior. Subordinates should respect their superior and obey their order. हे discipline principle सांगतं. पुढचा आहे initiative. Fayol advised that management should provide opportunity to its employees. फेऑलनी काय ॲडवाईस केली? मॅनेजमेंट त्यांच्या एम्प्लॉईजला एक अपॉर्च्युनिटी देते. कोणत्या प्रकार? टू सजेस्ट आयडियाज, एक्सपिरियन्सेस अँड न्यू मेथड ऑफ वर्क. आयडियाज त्यांच्या ज्या काही शेअर करायच्या आहेत, त्यांच्याकडे ज्या कल्पना आहेत त्या जर त्यांनी दिल्या आणि त्याच्यामुळे ऑर्गनायझेशनला जर ग्रोथ होत असेल तर ऑर्गनायझेशन पण त्या एम्प्लॉईजची ग्रोथ करून घेतं. म्हणून इनिशिएटिव्ह प्रिन्सिपल हे एक प्रकारचं एम्प्लॉईजचं अपॉर्च्युनिटी आहे की त्यांना ग्रोथ मिळवण्यासाठी. ओके, इट हेल्प्स इन डेव्हलपिंग अन ॲटमॉस्फिअर ऑफ ट्रस्ट अँड अंडरस्टँडिंग. म्हणजे एम्प्लॉईजचं पण ट्रस्ट बसतं की आपलं म्हणणं आपली ऑर्गनायझेशन ऐकते. म्हणून हे इनिशिएटिव्ह प्रिन्सिपल खूप इम्पॉर्टंट ठरते या भाषेने. तर मी सांगितलेलं इक्वल इम्पॉर्टन्स आहेत. फेअर रिम्युनरेशन. पहा, रिम्युनरेशन, जर कोणताही व्यक्ती फायनान्शियली सॅटिस्फाईड असेल तर तो व्यक्ती 100% तुम्हाला वर्क करून देत असतो. 100% त्याची इफिशियन्सी वर्कमध्ये टाकत असतो. जर एखादा व्यक्ती फायनान्शियली सॅटिस्फाईड नसेल तर त्याच्याकडून 100% वर्क सॅटिस्फाईड होणार नाही. द मेथड ऑफ रिम्युनरेशन टू बी पेड टू द वर्कर्स शुड बी फेअर, रिझनेबल, सॅटिस्फॅक्टरी अँड रिवॉर्डिंग टू ऑफ द एफर्ट्स. Logical and appropriate wage rate and methods of their payment reduces tension and differences between workers and management, creates harmonized relation and pleasing atmosphere of work. म्हणजे atmosphere of work जे आहे हे चांगल्या प्रकारचं ठेवण्यासाठी आपल्याला फेअर रिम्युनरेशन देणं गरजेचं आहे. पुढचा पॉइंट आहे याच्यामध्ये स्टेबिलिटी ऑफ टेन्युअर. पहा,
स्टेबिलिटी म्हणजे स्थिरता असणं, टेन्युअर म्हणजे त्याच्या कामाच्या पिरियडमध्ये स्टेबिलिटी असणं खूप गरजेचं आहे. जर एम्प्लॉईजला कळालं की आपल्याला मालक कधी पण काढून टाकू शकतो, तर एम्प्लॉईज जास्त इफेक्टिव्हली वर्क करणार नाही. पहा, आणि स्पेशलाइज्ड एम्प्लॉईज आपल्याकडे टिकणार नाहीत, कारण एम्प्लॉईजचं जे टर्नओव्हर आहे, एम्प्लॉईज टर्नओव्हर वाढून जाईल आणि याच्यामुळे आपली इफेक्टिव्हिटी, जे काही आपलं वेस्टेज आहे, हा वेस्टेज जास्त होईल. नवीन माणसं घेतल्यानंतर ट्रेनिंग देणं, याच्यावरती एक्सपेंडिचर जास्त होईल. म्हणून स्टेबिलिटी ऑफ टेन्युअर असला पाहिजे. अकॉर्डिंग टू फेवल, टाइम इज required for an employee to get used to a new work and success to doing it well, but if he is removed before that, he will not be able to render worthwhile service. जोपर्यंत तो आपल्याला वर्थवाईल, पहा, कोणता पण एम्प्लॉईज आपण नवीन घेतला तर त्याचे पहिले 6 महिने ट्रेनिंग पिरियड असल्यासारखा असतो. कंपनी त्याच्यावरती एक्सपेंडिचर करत असते, सॅलरी देत असते, ट्रेनिंग देत असते, म्हणजे कंपनीचा एक्सपेंडिचर कंपनीवरती लोड असतो त्याचा. पण 6 मंथच्या नंतर एकदा तो ट्रेन झाला की कंपनी त्याच्याकडून बेनिफिट म्हणजे वर्थवाईल त्याच्याकडून रिसिव्ह करत असते. पण त्याच्या आधीच जर जॉब सोडत असेल तर हे कंपनीसाठी लॉसचा पार्ट आहे. ॲज रिझल्ट, द टाइम, एफर्ट अँड मनी स्पेंट ऑन ट्रेनिंग द वर्कर will go waste. स्केलर चेन म्हणजे काय? टॉप टू बॉटम, बॉटम टू टॉप, टॉप टू बॉटम, बॉटम टू टॉप. ओके, म्हणजे टॉप लेवलकडून बॉटम लेवलकडे येत असताना कम्युनिकेशनची एक प्रोसिजर फॉलो करावी लागते आणि बॉटम लेवलकडून टॉप लेवलकडे जात असताना कम्युनिकेशनची प्रोसिजर फॉलो करावी असते. म्हणजे आपल्याला इथं दिलेलं आहे ABCD हे एका बाजूचं आणि AEFG हे एका बाजूचा असा प्लॅन दिलेला आहे. म्हणजे इथल्या डिपार्टमेंटला काही जर माहिती इथल्या डिपार्टमेंटपर्यंत पोहोचवायची असेल तर त्यांना इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंतच ती माहिती शेअर करावी लागेल. परंतु ह्या प्रोसेसला जास्त टाइम कंझ्युम होतो आणि वेस्टेज टाइम जातो. म्हणून ह्याच्यामध्ये एक शॉर्टकट देण्यात आला, पाहूयात पूर्णपणे पाडतो. फेअर डिफाईन स्केलर चेन ॲज द चेन ऑफ सुपिरियर रँकिंग फ्रॉम द अल्टिमेट अथॉरिटी टू द लोएस्ट. Every order, instruction, messages, request, explanation, etc. has to pass through scalar chain. मग याला शॉर्टकटमध्ये म्हणजे फास्टेस्ट म्हणजे एक टेम्पररी प्लॅन देण्यात आला. जर इमर्जन्सी पिरियड असेल तर तुम्ही डायरेक्टली सेम लेवलला यांच्यासोबत कम्युनिकेशन करू शकतात. यालाच आपण म्हणतो गँग प्लॅन, डायरेक्ट कम्युनिकेशन. अ गँग प्लॅन इज अ टेम्पररी अरेंजमेंट बिटवीन 2 डिफरंट पॉइंट्स टू फॅसिलिटेट क्विक अँड इझी कम्युनिकेशन. नेक्स्ट पॉइंट आहे आपल्या याच्यामध्ये सबऑर्डिनेशन ऑफ इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट टू जनरल इंटरेस्ट. सबऑर्डिनेशन ऑफ इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट टू जनरल इंटरेस्ट. आधी लगीन कोंढाण्याचं, नंतर माझ्या रायबाचं. म्हणजे या ठिकाणी कोंढाणा हा स्वराज्यासाठी महत्वाचा आहे हा विचार करून त्यांनी लढायला गेले, पण स्वतःच्या घरातलं लग्न महत्वाचं समजलं नाही. मग याच प्रकारे वर्क करत असताना आपल्याला समजायचंय अन ऑर्गनायझेशन इज मच बिगर दॅन इंडिव्हिज्युअल. इट कॉन्स्टिट्यूट्स देअरफॉर इंटरेस्ट ऑफ द अंडरटेकिंग शुड प्रिव्हेल इन ऑल सर्कमस्टन्सेस. म्हणजे कधी पण ऑर्गनायझेशन आपल्यासाठी महत्वाचे आहे. आपल्या पर्सनल बेनिफिटपेक्षा, आपला फायदा होण्यापेक्षा ऑर्गनायझेशनचा फायदा हा माझ्यासाठी अगोदर असेल, हा हेतू आजच्या एम्प्लॉईजमध्ये देण्याचं काम हे सबऑर्डिनेशन ऑफ इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट टू जनरल इंटरेस्ट याच्यामधून सांगण्याचं काम केलेलं आहे. ॲज फार ॲज पॉसिबल रिकन्सिलेशन शुड बी अचिव्ड बिटवीन इंडिव्हिज्युअल अँड ग्रुप इंटरेस्ट, बट इन केस ऑफ कॉन्फ्लिक्ट्स इंडिव्हिज्युअल मस्ट सॅक्रिफाईस फॉर बिगर इंटरेस्ट. ओके, पुढचा पॉइंट आहे म्हणजे शेवटचं प्रिन्सिपल, सेकंड लास्ट प्रिन्सिपल आहे इस्पिरिट डी कॉर्प्स. इस्पिरिट डी कॉर्प्स. कॉर्प्स मीन्स डी कॉर्प्स मीन्स टीम स्पिरिट. आपल्या टीमला स्पिरिच्युअल ठेवणं गरजेचं आहे. मॅनेजरनी काय केलं पाहिजे? आपली टीम स्पिरिच्युअल ठेवली पाहिजे. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर OCMची स्टडी करत असताल तर तुम्हाला कसल्याही प्रकारच्या इन्स्पिरेशनची गरज नाही. तुमच्याकडे या पुस्तकामध्येच संपूर्णपणाचं इन्स्पिरेशन दिलेलं आहे. It refers to the team spirit, that is harmony in the work groups and mutual understanding among the members. Fayol cautioned that face-to-face communication should be developed. The manager should infuse team spirit and belongingness. मॅनेजरने टीम स्पिरिट वापरलं पाहिजे आणि एकमेकांवरती आधारांतरित राहणं त्यांना शिकवलं पाहिजे. There should be no place for misunderstanding. People then enjoy working in the organization and offers their best towards the organization. आणि शेवटचं प्रिन्सिपल आहे मित्रांनो सेंट्रलायझेशन अँड डिसेंट्रलायझेशन. अथॉरिटी स्मॉल ऑर्गनायझेशन मध्ये सेंट्रलाइज केली जाते आणि लार्ज ऑर्गनायझेशन मध्ये डिसेंट्रलाइज केली जाते. म्हणजे डिस्ट्रीब्यूट करणं गरजेचं आहे.
मग आपण कोणत्या ऑर्गनायझेशनची स्टडी करत आहोत आणि कोणत्या ऑर्गनायझेशनमध्ये सेंट्रलायझेशन महत्त्वाचं आहे आणि डिसेंट्रलायझेशन महत्त्वाचं आहे. जास्त सेंट्रलायझेशन करणं पण धोकादायक आहे आणि जास्त डिसेंट्रलायझेशन करणं पण धोकादायक आहे. म्हणून प्रपोर्शनेटली सेंट्रलायझेशन आणि प्रपोर्शनेटली डिसेंट्रलायझेशन हे त्या स्पेसिफिक ऑर्गनायझेशननी त्यांच्या स्ट्रक्चरवरती केलं पाहिजे. सेंट्रलायझेशन मीन्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ अथॉरिटी ॲट द टॉप लेवल. कॉन्सन्ट्रेशन ऑफ अथॉरिटी ॲट द टॉप लेवल. टॉप लेवलनी सर्व अथॉरिटी त्यांच्या हातात करून ठेवणं म्हणजे सेंट्रलायझेशन. इन अदर वर्ड्स, centralization is a situation in which top management retain most of the decision making authority. Decentralization means disposal of decision making authority. डिसिशन घेण्याची अथॉरिटी डिस्पोज करणं म्हणजे डिस्ट्रीब्यूट करून टाकणं टू ऑल द लेवल्स ऑफ ऑर्गनायझेशन. इन अदर वर्ड्स, शेअरिंग अथॉरिटी डाऊनवर्ड इज डिसेंट्रलायझेशन. अथॉरिटी डाऊनवर्ड करणं, शेअर करणं म्हणजे डिसेंट्रलायझेशन. मॉडर्न ऑर्गनायझेशन थिअरीज अँड प्रिन्सिपल्स एक नेक्स्ट पार्टमध्ये पाहणार आहोत. ओके, याला तुम्ही रीड करून घेऊ शकता स्टॉप करून. थँक्स फॉर वॉचिंग. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि डेली अपडेट अशाच प्रकारचे शॉर्टमध्ये स्टडी करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या फ्रेंड सर्कलसोबत शेअर करा.